की मेडल देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल, कारण त्यांचा प्रवास अगदी विजयापर्यंतचा राहिला. त्यामुळे काही ना काही या स्पर्धेतून आपण घेऊन जा. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तुम्ही आहेत ना? महेश तोरमल सर, विनंती असेल. दीपक सर, डॉल्फिन स्कूलचे ट्रस्टी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा सन्मान द्यायचा आहे. सर, टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. मॅन ऑफ द मॅच महेश तोरमल यांच्यासाठी जाईल. वेल प्लेड महेश अँड वेल डन. क्रिकेटमध्ये ब्राईट फ्युचर असेल आपलं, यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. कारण ज्या परिस्थितीमध्ये आपली बॅटिंग झाली, गोलंदाजी झाली, खूप सुंदर सर आहे. जा. सरांचं नाव काय? विशाल. दीपक सर, डॉल्फिन स्कूलचे संचालक आहेत. यांच्या शुभ हस्ते महेश तोरमल यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला, महेश तोरमल यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते आणि होतीये मॅचला सुरुवात. दरम्यान करंजाडी नगरीचे माजी सरपंच श्री रामेश्वर आंग्रे यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण कृपया कॉमेंट बॉक्सकडे यायचं आहे, मंचावरती यायचं आहे. रामेश्वर आंग्रे सर. माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचं इथं येणं होत आहे. विनंती असेल, या सर, आपलं मनापासून स्वागत. नाव काय? फायटर ऑफ द मॅचचा पुरस्कार पुन्हा एकदा सरांना विनंती असेल, बनेश्वर राऊत सरांना आपण फायटर ऑफ द मॅचचा पुरस्काराने सन्मानित करायचं आहे. दरम्यान सामन्याला होते सुरुवात. कॅरी ऑन सकपाल सर. अमोल प्रथम गोलंदाजीसाठी सज्ज असेल. सनरायझर संघ आहे बॅटिंगसाठी आणि आपण फिल्डिंग मध्ये पाहाल वॉरियर संघ. वॉरियर संघ गोलंदाजीवर अमोल याला पाचारण करण्यात आलेलं आहे. प्रथम फलंदाजी करणारा सुनील बॅट्समन आपण इथे पाहाल. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल. पहिला गोलंदाज अमोलच्या पहिल्या बॉलला हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न. कोणत्या प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडूची झाली सांगता. अमोल पुन्हा एकदा सज्ज असेल. बॉलिंग रनवेवर नेक्स्ट बॉल. लो फुल टॉस बॉल गॅप मध्ये पुश केलाय फक्त आणि चौकारासाठी हा बॉलला खेळून काढलाय. 4 धावा. यहाँ पे देखिएगा, हल्के हाथों से दिशा दिखाई थी गेंद को और 4 रन मिले थे बल्लेबाजी करते हुए सुनील को. शुरुआत अच्छी है. अपील हुई थी, वाइट बॉल कॉल है. अपील को बिल्कुल खारिज कर दिया और ये देखिएगा वाइट बॉल. याच वेळी व्यासपीठावर आगमन होतंय श्री प्रीतम दादा म्हात्रे यांचं. सर्वांनी दादांचं स्वागत करायचं आहे. त्यांच्या सोबत करंजाडी नगरीचे माजी सरपंच श्री रामेश्वर आंग्रे सर हे देखील उपस्थित आहेत. विक्रम मोरे यांना विनंती असेल, कृपया आपण स्टेजवर यायचं. विक्रम मोरे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा राजकीय क्षेत्रातील एक दर्जेदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचं नाव आपण आदराने घेतो, ते प्रीतमदादा म्हात्रे यांचं इथं आगमन झालंय. खूप खूप स्वागत साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. GPL मध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. ओ काय फटका आहे, नो लुक शॉट. बट इथे क्षेत्ररक्षक उभा आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातातून बॉल निसटून सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. प्रीतमदादा म्हात्रे यांचं इथं येणं या कार्यक्रमासाठी
खूप मोठी गोष्ट आहे आणि आमच्या JPL साठी एक मी म्हणेन दर्जेदार क्षण आहे. इथून मात्र आपण पाहतोय एक चौकार गेल्यानंतर सुरेख क्षेत्ररक्षण घडलं जातंय. एक धाव कंप्लीट केली जाते. टीमची टोटल 1 न पुढे सरकेल. 10 धावा धावपटलावर पाहायला मिळतील. शेवटचा बॉल शिल्लक असेल. राजकीय क्षेत्रामध्ये जेवढी त्यांची पकड आहे तेवढी सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणजे 80% समाजकारण 20% राजकारण या मूल उद्दिष्टानं ही मंडळी सतत कार्यरत असतात. पनवेल नगरीत पनवेल तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये नेहमीच समाजसेवेप्रती विडा उचललेली ही मंडळी या कार्यक्रमासाठी इथं येणं म्हणजे आमच्यासाठी दुग्धशर्करा योग. टप्पा खाल्यानंतर फ्लाय होतोय बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये. नेहमी सांगितलं जातं की ज्या मातीत आपण खेळलो ज्या समाजात आपण राहिलो त्या मातीचं आणि त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. या गोष्टीची जाणीव ज्या माणसाकडे असते त्याचा प्रत्येक पाऊल यशाच्या शिखराकडे वाटचाल करत असतो. त्यातील एक नाव आवर्जून आम्ही आदराने घेऊ. आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे. त्यांच्या समवेत करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुद्धा उपस्थित आहेत. बरेचसे प्रतिष्ठित नागरिक या स्पर्धेसाठी आवर्जून इथे भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्यांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करूया. एक षटकाचा खेळ संपतोय. 10 धावा धावपळकावर लगावल्या जातात. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न शॉट फाईन लेगला असलेला खेळाडू बॉल पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत एक धाव. राज्य आयकर विभाग प्रीतमदादा GST म्हणजे देशाच्या अंतर्गत सैनिक आहेत. सीमेवर लढणारे सैनिक बंदूक घेऊन सीमेचे रक्षण करत असतात आणि हे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम आपल्या पेनानं करत असतात. ही अंतर्गत सैनिक आहेत. GST म्हणजे अर्थातच GPL राज्य आयकर विभागातली ही सगळी मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेला आपण पाहिलं सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी हा बॉल जातोय. 4 धावा. GPLचा हा फॉर्मॅट आपण पाहाल. सुसज्ज असं मैदान करंजाडे नगरीमध्ये हे सगळं आयोजन आपण इथे पाहाल. GST प्रीमियर लीग 2026 हे 4थं वर्ष आहे. 4 वर्षाची परंपरा आहे या स्पर्धेला. यावेळेला आपण पाहिलं आउटसाइड ऑफ सम यॉर्कर लाईनचा बॉल टाकण्याचा प्रयत्न मात्र खूपच बाहेर शरीरापासून. व्हाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्राची 1 धाव येईल. हा मस्त फटका. यावेळेला आपण पाहिलं क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय. अडवलाही जातोय. सिंगल असेल. JPL GST प्रीमियर लीग आणि आजची शेवटची रात्र आहे. मेगा फायनालीचा आजचा दिवस. सातत्यानं 3 दिवस रात्री फॉर्मॅट मध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा आजच्या शेवटच्या रात्री शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन थांबते. हलक्या हातानं पुश केलं आणि सिंगल मिळवली. पुश करा, खुश राहा, सिंगल मिळवा. टीमची 1 न धावसंख्या पुढे सरकते. 18 धावा. कोणत्याही प्रकारचा विकेट नाहीये. वॉरियर्स स्क्रीनवर आपण प्रीतमदादांना पाहाल. त्यानंतर त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी या सगळ्यांचं आपण स्वागत करणार आहोत या स्पर्धेमध्ये. मोठा फटका. पॅरलल स्ट्रोक खेळलाय. वॅकंड एरियामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक तिथे उभा नाहीये. सीमारेषा बाहेर चौकार. 4 धावा. किव 4 धावा आल्या. थोडासा धावसंख्येला गती मिळाली. 22 धावा धावपटलावर. अजून एक चांगला फटका. यावेळेला पॉइंट आणि कव्हर मधून ढकलून दिलं या बॉलला. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार पाहायला मिळाले बॅटिंग करत असताना फलंदाजाच्या माध्यमातून. चला आपण स्वागताकडे वळूया कारण पाहुण्यांना सुद्धा दुसरीकडे जायचंय. कारण हे क्रिकेटचं जे सीझन असतं त्यामध्ये बऱ्याचशा टुर्नामेंट्स कव्हर करायच्या असतात सगळ्याच मान्यवरांना. तर विनंती असेल आयोजकांना की सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे
यांचं स्वागत आपण घ्यावं. त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी मित्र आहे सगळे, तर सगळ्यांचं आपण GPL अर्थात GST प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. आयोजकांना विनंती असेल. चला स्वागताकडे आपण वळणार आहोत. जरा 2 मिनिटं थांबा साहेब. आयोजक सांगतायत की 2 मिनिटं फक्त आम्हाला द्या. विशाल खाडे आपण कुठे असाल या लगेच मंचावर. बॉलिंग ट्रॅकवर मात्र नव्यानं गोलंदाज तयार असेल. यावेळेला फटका फसलाय जरूर, परंतु सिंगल धाव देऊन जाईल. एकनं टीमची टोटल पुढे सरकेल. धावपटलावर धावा आहेत त्या मात्र 27 धावा धावपटलावर. कोणत्याही प्रकारचा विकेट नाही आहे. 2.1 षटक प्रोग्रेसवर आहे सध्याच्या घडीला. हलक्या हाताने या बॉलला खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला. काय जबरदस्त झेल पकडला जातो इथे. पहा 40+ असतील हे खेळाडू, परंतु ज्या अनुषंगाने त्यांनी झेल पकडला, अगदी तारुण्याला लाजवत, एखाद्या तरुण खेळाडूला लाजवतील असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चला आयोजक आपण जर असाल या इकडे, कारण सरांनाही जायचं आहे, प्रीतम सरांना, आणि त्यांचं स्वागत होणं फार गरजेचं असेल. हॅलो हॅलो, आवाज येतोय? इथून मात्र आपण पाहतोय विकेट गेला आणि 2.2 षटकं संपतायत. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय सिंगल आली, दुसरीची मागणी, परंतु नकार दिला स्ट्रायकिंगच्या बॅट्समननं. एकच धाव झाली आहे. 3 बॉल संपलेले आहेत या षटकातले. धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा. सनरायझर आणि वॉरियर्स या दोन संघांमध्ये ही फाईट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. GPL GST प्रीमियर लीग महाराष्ट्र राज्य आयकर विभाग या डिपार्टमेंटमध्ये काम करणारी ही सगळी मंडळी आज एकवटली आहेत. गेल्या 4 वर्षापासून ही त्यांची परंपरा सातत्यानं राखण्याचं काम करतायत. ओ मोठा फटकाय या, ओ इथून कॅच ड्रॉप झालाय. एक चांगल्या खेळाडूला जीवनदान मिळालंय आणि इथून मात्र धाव कंप्लीट झालेली आहे. हे टाळावं लागेल, कारण आज शेवटची रात्र आहे. सुपर 6च्या मॅचेस आहेत. या मोठमोठ्या ट्रॉफ्याज आपली वाट पाहत आहेत. जर आपण अशा वारंवार चुका करत राहाल तर मात्र या स्पर्धेला मुकावं लागेल आपल्याला. पुन्हा 365 दिवस वाट बघावी लागेल GPLची. 4 बॉल झालेत, शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. ओ इथून मात्र अपील केली जाते आणि विकेट डाऊन. आणखीन एक विकेट माघारी परतताना पाहायला मिळेल बॅटिंग करत असलेल्या संघाचं. चला नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतो. या षटकातला शेवटचा बॉल झाल्यानंतर आपण लगेच स्वागत कक्षाकडे वळणार आहोत. आदरणीय मान्यवर प्रीतमदादा म्हात्रे यांचं स्वागत आपण इथे करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या समवेत सगळे त्यांचे सहकारी मित्र आहेत. करंजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुद्धा आहेत आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत. त्या सगळ्यांचा आपण इथे यथोचित मान सन्मान करणार आहोत, सत्कार करणार आहोत, स्वागत करणार आहोत. गोरीला पहा आज म्हणजे खऱ्या अर्थानं मी म्हणेन की या स्पर्धेसाठी मोठं आकर्षण राहिलंय. चला शेवटचा बॉल, गोलंदाज घेऊन सज्ज असेल. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार. हिअर इज लास्ट वन, शेवटचा बॉल. हॅलो, या षटकातला शेवटचा बॉल इथे मात्र
सज्ज आहे पाहुण्यांच्या स्वागतासाठी. आणखीन एक टॉय आपल्याला इथे पाहायला मिळतोय, गोरिल्ला. व्हाईट बॉल कॉल आहे, एक्स्ट्राची एक धाव. शेवटचा बॉल असेल. त्या शेवटच्या बॉलच्या प्रतीक्षेनंतर आपण लगेचच स्वागत कक्षाकडे वळणार आहोत मान्यवरांच्या. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल. लास्ट बॉल. हलक्या हाताने या बॉलला पुश केला आहे. सीमारेषेलगत बॉल जाईल. 4 धावा, चौकार. थँक्यू. धन्यवाद सकपाळ सर या कार्यक्रमासाठी. यांचा यथोचित मानसन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून विनंती असेल. हिंदूराव कदम, नंतर आमचे कृष्णा अंभोरे दादा आणि बुलबुले साहेब, सर्व आमचे STI वस्तू व सेवा कर अधिकारी यांना की या स्पर्धेची आठवण आणि एक पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून करायचा आहे. यूट्यूब लाईव्ह आपल्याला विनंती असेल कव्हर करायचं आहे. आदरणीय मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून. तसेच दादांसोबत आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे करंजाडी नगरीचे माजी सरपंच माननीय रामेश्वर दादा आंग्रे यांचा देखील यथोचित मान सन्मान विनंती असेल. रामेश्वर पाटील आणि इतर सहकारी यांना की आपण रामेश्वर आंग्रे सर यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. हा मैदान उपलब्ध करून द्यायला श्री रामेश्वर आंग्रे सर यांचं एक मोलाचं सहकार्य 2016 पासून आमच्या क्लबच्या पाठीशी आहेत सर. यानंतर श्री मंगेशदादा बोरकर माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील यथोचित सन्मान इंदुराव सावंत यांना विनंती असेल. श्री बोरकर साहेबांचा मान सन्मान करायचा आहे. यानंतरचे सत्कार मूर्ती श्री भरत राणे सर, ग्रामस्थ करंजाडे यांचा यथोचित मान सन्मान. ज्येष्ठ नागरिक निलेशजी यांना विनंती आहे आपण मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. यानंतर श्री गोरखनाथ हिपकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान विनंती असेल संभाजी काशीद सरांना. माणिक गायकर सर यांचा यथोचित मान सन्मान होतोय. श्री संभाजी काशीद यांच्या शुभ हस्ते माणिक गायकर सर यांचा शुभ सन्मान. प्रदीप शेलार सर आपण पण पुढे यायचं आहे. या सर, या शेलार साहेब या पुढे या. प्रदीप शेलार साहेब यांचा देखील श्री माने सर यांच्या शुभ हस्ते प्रदीप शेलार साहेबांचा यथोचित मान सन्मान. यानंतर अजित भोसले सर GST अधिकारी आहेत. घेतलं ना सर? एक 2 शब्द या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सर कृपया आपल्या माध्यमातून. हॉलिडे क्रिकेट क्लब करंजाडे आणि GST प्रीमियर लीग 2026 एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या सर्वांचं कौतुक करूया. कारण मला वाटत नाही तुम्ही GST ऑफिसर आहात म्हणून. मला वाटतं तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट प्लेयर आहात. आज हे मला जाहीर करावं लागेल. आणि तुमचं नाव सर? संभाजी सर. तुम्ही फोटो काढताना खालून मला वाटतं की प्रोफेशनल फोटोग्राफर देखील तुम्ही आहात. म्हणजे सगळ्या बाबतीतले अधिकारी तुम्ही आहात. खरोखर मनापासून तुमचं कौतुक करतो. कारण आपल्या धकाधकीच्या जीवनात
आणि नाव पण तुमच्या क्लबचं आहे की हॉलिडे क्रिकेट क्लब. म्हणजे जेव्हा शासकीय सुट्टी असते त्यावेळीच तुम्ही हे सगळं करू शकता. मला आल्या आल्या सुचलं, कारण GST म्हटल्यानंतर घाबरूनच बोलावं लागतं. परंतु इथे ज्या तुम्ही खुल्या मनाने तुमची मुलं सगळी आज दिसतात इकडे, काही म्हणजे लेडीज सुद्धा इथे दिसतात, म्हणजे पूर्ण परिवारासहित आज तुम्ही इथे आहात. म्हणजे अतिशय चांगला असा हा मातीतला खेळ तुम्ही खेळताय. कारण रायगडमध्ये पनवेल आणि उरण, खालापूर ह्या पट्ट्यातच टेनिस क्रिकेट हे जास्त खेळलं जातं. आणि आमची एकमेव इच्छा असते, तुम्ही नेहमी मला बघाल, मी छोटी मॅच असू दे, आदिवासी बांधवांची असू दे किंवा मोठी असू दे, मी सगळ्या ठिकाणी 2-2 मिनिटं जात असतो. हे फक्त का जात असतो हे आज तुम्हाला सांगतो. फक्त आणि फक्त त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला मी जात असतो. बाकी याच्यातून काही उद्दिष्ट नाही आहे. आणि आमच्या एकमेव इच्छा आहे आणि जे उद्दिष्ट आहे की हे खेळाडू भारताच्या टीममध्ये, टेनिस क्रिकेट टीममध्ये हे दिसले पाहिजे, म्हणून आम्ही जात असतो. आज तुम्हाला देखील मी त्याच शुभेच्छा देईन. परंतु तिकडे जाताना तुम्हाला सुट्ट्या फार घ्याव्या लागतील. जर तुमच्यापैकी कोणाची निवड झाली तर नक्कीच तुम्ही त्याच्यात जावं. कारण आत्ता तुम्ही बघाल, आमच्या इथला एक रजत मुंडे म्हणून आपल्या चांबारलीचा, फुंड्याची मुलं, दिघोड्याची मुलं, एकटगरची मुलं, ही सगळी मुलं भारताच्या टीममध्ये खेळतात. ही फार मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी आज देखील मी बघितलं, मगाशी जी कॅच त्यांनी पकडली, मला नावं एवढी आज माहिती नाही आहेत, परंतु कॅच पकडली म्हणजे खरोखर हे 4थं वर्ष तुम्हाला खूप, पहिल्या वर्षी जरा कठीण गेलं असेल, दुसरं, तिसरं, मग 4थं, मला वाटतं 5व्या वर्षी तुम्हाला चांगल्या टीममध्ये जाण्याची संधी आहे. आणि त्यासाठी मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. कारण अँकरिंगवाले पण आमचे सगळे मित्र, ही सगळी मंडळी दिवस रात्र करून याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह असतो. आणि फार त्यांचं देखील टाळ्या वाजून कौतुक केलं पाहिजे. कारण ह्या मंडळींचं कौतुक कोणी करत नाही, कारण तेच आपलं कौतुक करतात आणि तेच बोलतात. पण तुम्ही नेहमी गेल्यानंतर मी त्यांना कधी विसरत नाही. अतिशय चांगले असे सामने भरवलेत, तुम्हाला अडचणी कधी येणार नाही. परंतु आल्याच तर खरोखर सांगतो, या प्रीतम म्हात्रेला हाक मारा, तुमच्यासोबत उभा असेल, हे देखील तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा आम्हाला इथे बोलावून आमचा मान सन्मान आपण केलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. श्री रवी बुलबुले सर, पाहुण्यांचा आभार मानायचे आहेत आपण. खरं तर सर, आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात. अंग्रेज सरांचं किंवा इथील सर्वच गावकऱ्यांचं आम्हाला वेळोवेळी कौतुक असतो. म्हणून खरं तर सर तुमचे आभार मानणार नाही, कारण आभार आज जर मानले तुम्ही पुढल्या 5व्या पर्वाला येणार नाहीत. त्यामुळे 5व्या पर्वाचं तुम्हाला या ठिकाणी आमंत्रण देऊन आपल्या माणसासाठी एकच वाक्य बोलतो की आभारांचे भार कशाला, फुलांचे हार कशाला. आभाराचे भार कशाला, फुलांचे हार कशाला, एकमेकाच्या हृदयात राहू, त्या हृदयाला दार कशाला, त्या हृदयाला दार कशाला. हो, मी पण राज्यकर निरीक्षक आहे. मला आज बोलावं लागेल, म्हणजे फोटोग्राफर प्रोफेशनल बघितला, प्लेयर बघितले, कवी पण असे बोल, साहित्यिक बघितले प्रोफेशनल, म्हणजे काय, नक्की सगळ्या बाबतीतलं कौतुक आहे. आणि अशाच वेळी आपण आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत असतो. त्याच्यामुळे सगळं म्हणजे नोकरी चालत राहील, बिझनेस चालत राहील, परंतु हे दिवस आपल्या सुखदुःखाचे महत्त्वाचे असतात. आणि त्यासाठी मनापासून शुभेच्छा आहे तुम्हाला. धन्यवाद. खूप धन्यवाद सर आपल्यांचे. थँक्यू सर. सुनील पाटील चा गोल्ड काढलेला आहे, मुझफ्फर शहाने. कर कर कर, बोल बोल, अरे बोल खरं, बोल बोल खरं बोल. नाही बोल, अरे खरं अतिशय सांग त्याच्यावर. अरे मला नाही बोलताय. तुला काय होतं? नाही नाही तू बोल. किती वर झाला? या विकेट नंतर स्कोर झालेला आहे. आखरी बॉल, शेवटचा चेंडू. स्कोर 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 48, लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट बॉल. ओव्हर झाली.
2 विकेट 48 ना 5 ओव्हर नंतर 48 वरती 2 विकेट. जब्बर शहाणी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली संपली ओव्हर बोल तरी अरे हा 3 आहे बरोबर आहे अरे सुनील पाटील 48 वरती 3 विकेट 5 ओव्हर नंतर. बॉलर कोण आहे हा बॉलर आता स्वतः संघमालक आलेले आहेत पुढची ओव्हर घेऊन स्वतः संघ मालक सुनील अण्णा कदम. थँक्यू बोल 6व्या ओव्हरचा पहिला बॉल. उत्कृष्ट असा चेंडू. निर्धाव. बरोबर आहे मी पण बरोबर झालं शॉट मारलेला आहे. शॉट नाही 2 धाव पळून कंप्लीट केलेले आहेत. स्कोर किती झाला 50 झाले ना दोन अरे 48 अरे 2 रन वाढव तरी अरे 2 रन बाबू दे इकडं. जीएसटी सनराइज. काय स्कोर झालाय? हा? धावत संख्या 50 धावा. 6वं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. विक्रम मोरे स्ट्राईकला आहेत आणि रिव्हर्स स्विच मारण्याचा प्रयत्न विक्रम मोरे याचा. क्षेत्ररक्षण तितकंच तगडं. धावसंख्या झाली 51 धावा. 52 धावा. 5.5 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय सुनील कदम यांना. विक्रम मोरे खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढला चेंडू. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न नाही. शांतरित्या धावसंख्या पुढे पुढे सरकवतायत. दोन्ही फलंदाज एका बाजूला असतील. संदीप देशमुख हॉटेल स्वागतमचे मालक मॅडम देखील त्यांचा खेळ पाहण्यासाठी इथं आल्यात. असे संदीप देशमुख यावेळी मैदानात. एक भारदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सोबत असतील विक्रम मोरे. सामाजिक सांस्कृतिक राजकीय अशा विविध क्षेत्रात एक शैक्षणिक क्षेत्रातील एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व म्हणजे विक्रम मोरे. याच वेळी गोलंदाजी मार्कवर झाले परिवर्तन. नवीन गोलंदाजी करिता पाचारण केलाय अनिरुद्ध लक्ष्मीकांत खावीकर. आले का?
याच वेळी एक चांगला फटका पाहायला मिळतोय विक्रम मोरे याच्या बॅटमधून. मागच्या सामन्याचा मॅच विनर देखील होता. या व्यासपीठावरचे संदीप ढाकणे सर यांचं आगमन झालंय. उपसचिव मंत्रालय आणि श्री शिवाजी घुगे सर कक्ष अधिकारी मंत्रालय यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. सर या व्यासपीठावरती पुढच्या चेंडूवर आपण पाहिलं धावसंख्या जाऊन पोचल्या 58 धावा, 58 लॉस ऑफ 3 विकेट, 6.2 षटकांचा खेळ संपलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे बदललेत. यावेळी मात्र न बघता बॅट फिरवली संदीप देशमुख, ज्याच्यासाठी त्यांची खासियत आहे. संदीप देशमुखचं एक विशेष आहे, न बघता नेहमीच बॅट फिरवत असतात. थोडंसं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअरचे क्षेत्ररक्षक जे होते त्यांना मिड विकेटला घेऊन गेले. यावेळी मात्र पुन्हा एक निर्धाव चेंडू टाकला होता, परंतु थोडंसं मिसफील्ड झाली यष्टीरक्षकाकडून. मंगेश वेर्लेकर वय वर्ष 50च्या आसपास असलेले यष्टीरक्षक, कोकणचे सुपुत्र, भारतीय रेल्वे दलात रेल्वेमध्ये कार्यरत असलेले अनिरुद्ध कावीकर याचा पुढचा चेंडू. यावेळी विक्रम मोरे आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट क्षेत्रात लिंबाची कायपलवाड यांनी केलं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या जाऊन पोचले 60 धावा. या षटकातील शेवटचा चेंडूच असेल. फक्त 7च धावा खर्च केल्या. अनिरुद्ध कावीकर एक मोठं नाव हॉलिडे क्रिकेट मधलं. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. संदीप देशमुखला काही समजलं नाही आणि संदीप देशमुख आणि विक्रम मोरे यांच्यातली जी बॅटल होती, कोण स्ट्राईकला राहील पुढच्या ओव्हरला, ही बॅटल मात्र संपली. संदीप देशमुख यांनी विक्रम मोरे यांना शेवटच्या चेंडूवर रनआउट केलं आणि स्कोर होतोय सर ते शेवटी 7 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 60 धावा. विजयासाठी 61 धावांची गरज असेल. डीजे 10 वाजून गेले आहेत. आपला आवाज डीजेचा आवाज कमी करायचा आहे. डीजे बंद करा, फक्त माईक चालू राहील. संदीप देशमुख, विक्रम मोरे, आपल्याला विनंती असेल लवकर आपले क्षेत्ररक्षक आणायचे आहेत. विक्रम मोरे, क्षेत्ररक्षक लवकर घेऊन या आपले, जास्त वेळ घालू नका. आणि सलामीची जोडी तयार ठेवायची आहे अनिरुद्ध कावीकर यांच्या संघाने. दोन षटकं फेकली अमोल राठोड याने, 18 धावा खर्च केल्या. लिंबाजी कायफलवाड 2 षटकात 25 धावा. मुझफ्फर शहाचं षटक मात्र अतिशय सुरेख षटक पाहायला मिळालं. एका षटकात 4 धावा देऊन एक गडी मात्र बाद केला. सुनील अण्णा कदम 1 षटक टाकलं, 4 धावा खर्च केल्या. आणि अनिरुद्ध कावीकर 1 षटक टाकलं, 7 धावा खर्च केल्या. फलंदाजीत आपण पाहाल तर सुनील पाटील सारखा बलत्तर फलंदाज 16 चेंडूत फक्त 22 धावा. सुरेश जाधव 6 चेंडूत 13 धावा. अविनाश शहारे 2 चेंडू 1 धाव. विक्रम मोरे 12 चेंडूत 13 धावा आणि स्वतः संदीप देशमुख 6 चेंडूत 5 धावा. अशा 60 धावा जेमतेम जमवता आल्या. श्रावण आत्माने आपलं 500 रुपयाचं बक्षीस मागायचं आलं नाही. संदीप देशमुख यांना एक षटकार मारला होता, ते बक्षीस जमा करा. द्या ते बक्षीस, फुकळे साहेबांना द्यायचंय.
या व्यासपीठाच्या माध्यमातून डॉल्फिन स्कूलचे संस्थापक श्री दीपक सर यांचा यथोचित मान सन्मान रवी बुलबुले यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची आठवण म्हणून एक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन दीपक सर यांचा यथोचित मान सन्मान. धन्यवाद सर. चला बाहेर या, लहान मुलं बाहेर या. चला अमोल राठोड, तुमच्या लहान मुलांना बाहेर घ्या. सात षटकात विजयासाठी गरज असेल फक्त आणि फक्त 61 धावांची. बॉल डीजेल आणण्यासाठी इथं बघा माधव गुरु चप्पलवार यांच्या गाडीमध्ये कॅन आहे. तो कॅन घेऊन यायचा आहे. कोण आहे स्वयंसेवक, जरा घेऊन या प्लीज. आजूबाजूला हॉलिडेचे कोण स्वयंसेवक असतील या स्वतःहून जरा पुढे. स्वप्नील राऊत कुठे असतील कृपया लक्ष द्या, किंवा इतर कोण स्वयंसेवक येणार असतील तर या. डिझेल घेऊन यायचं आहे गाडीमधनं फक्त. बघूया स्वतःहून पुढे कोण येत आहेत. हॅलो. 42 चेंडूत 61 धावाचे डिपेंड करायच्या आहेत या संघाला. आणि 42 धावा 42 चेंडूत 61 धावा चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात. सुनील अण्णा कदम स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला गोलंदाज शिवानंद बिरादार. प्रदीप पाटील उतरलाय. नॉन स्ट्राईकला असेल सुनील अण्णा कदम. सलामीची जोडी मैदानात. विकेट किपर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट लेग असा हा क्षेत्ररक्षण पाठीमागच्या बाजूला डिपेंड केलाय चेंडू. कदमांना यांना माहिती आहे त्यांची विकेट खूप महत्वाची आहे, कारण गोलंदाज तितक्याच ताकदीचे आहेत. त्याच्या प्रत्येक चांगल्या चेंडूला मात्र सन्मान मिळतोय यावेळी. 2 चेंडूत खातही खोललं नाही सुनील अण्णा कदम यांनी. प्रदीप पाटीलवर दाखवलेला विश्वास. याच दरम्यान कदमांना मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. सन्मान द्यायचा किती द्यायचा. 2 चेंडूवर सन्मान दिला, तिसरा चेंडू खराब मिळाला आणि त्याचा खरपून समाचार घेतला. स्क्वेअर लेगला उभे होते अविनाश शहारे, त्यांच्या डोक्याच्या वरून गेला षटकार. अविनाश शहारे बघत राहिले. काय देखणा फटका होता सुनील अण्णा कदम यांचा. जबरदस्त टायमिंग असलेला एक फलंदाज. याच वेळी पुढचा चेंडू बघा, तोडीस तोड प्रत्युत्तर दिलंय. जरी एक षटकार आला असला तरी पुढचा चेंडू अजूनही टाकलाय निर्धाव. यावेळी कदमांना यांचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र धावत आले आणि कमीत कमी 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात.
2 धावा मिळतात, धावसंख्या जाऊन पोचते 8 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. थर्डमॅनला उभा असलेले क्षेत्ररक्षक भारत माने. भारत माने सारांचं कौतुक करावं तितकं तेवढंच आहे. कमी बदलापूरला राहतात. आम्ही पाहिलंय थंडीच्या दिवसामध्ये ज्यावेळी मॅचेस असायच्या, मोटरसायकल घेऊन सकाळी 5 वाजता निघायचे, 6 वाजता मैदानात हजर असायचे. आणि त्या वर्षी त्यांनी मेहनत घेतली होती आणि 2 वर्षापूर्वी याच मैदानात बेस्ट बॉलरचा किताब देखील त्यांनी मिळवला होता. भारत मानेनं आपण पाहताय थर्डमॅनच्या दिशेला. गोलंदाजी मार्कवर मात्र होतंय परिवर्तन. बिरादार पहिल्या षटकात 9 धावा खर्च केल्या. काय नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. अविनाश शहार याचा पहिला चेंडू आणि या ठिकाणी झेल मात्र सोडलाय. सुरेश जाधव यांच्याकडनं सहसा चूक होत नाही. चांगला यष्टीरक्षक आहे. यावेळी मात्र सुरेश जाधवने झेल सोडला. अविनाश शहारे चांगला चेंडू टाकला होता. सुनील अण्णा कदम यांचा झेल सोडलाय. किती महाग पडेल हा झेल. प्रदीप पाटील अँकरच्या भूमिकेत दिसतोय. सुनील अण्णा कदमला लायसन दिलंय मारण्याचं. प्रत्येक चेंडू टोळवण्याचा प्रयत्न. यावेळी क्षेत्ररक्षणात चुणूक दाखवतायत शिवानंद बिरादार, मॅन फ्रॉम उदगीर. उदगीर चढाण्या वाघ गया. धावसंख्या 11 धावा. यावेळी पुन्हा एकदा पुढे येऊन फटका मारलाय कव्हर मध्ये. चेंडू फील्ड केलाय. क्षेत्ररक्षक विक्रम मोरे कव्हरला उभे आहेत. विक्रम मोरे यांनी खरंच चांगले रन्स कव्हर केले. चेंडू सुटला असता तर चौकारच गेला असता, पण विक्रम मोरे मात्र कव्हरला एक भिंत बनून उभे आहेत, जिथं आपण नेहमी जॉन्टी रोड्सला पाहायचो. यावेळी मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला खेळलाय. जोरदार फेकी केले पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने. माधव गुरु चप्पलवार यांना पाहतोय आपण पॉइंटला उभे आहेत. तिथूनच ते नंतर डीप पॉइंटला जाऊन उभे राहतील. सॉरी, धुमाळ सर आहेत ते. लखन धुमाळ आहेत ते. चांगले क्षेत्ररक्षक आहेत लखन धुमाळ. यावेळी मात्र सुरेख चेंडू त्याला मान दिलाय, सन्मान दिलाय. फॉलो थ्रू मध्येच खेळून काढला. चेंडू अडवला. निर्धाव चेंडूनी झाली या षटकाची सांगता. आणि 2 षटक संपलेत बघता बघता. 13 धावा धाव फलकावर आहेत. बिनबाद 13 धावा. म्हणजे समीकरण येणारं असं असेल सर, 33 चेंडू आणि 50 धावा माझ्यासोबत जोडले गेलेत नारायण सावके. नारायण सावके सर, तुमची मेहनत आम्ही पाहिली मैदान बनवण्यासाठी. एक मेहनती खेळाडू म्हणून नारायण सावके यांच्याकडे पाहिलं जातं. एक आदर्श व्यक्तिमत्व, शांत आणि संयमी. अतिश साबळे यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. श्री ज्वालासिंह देशमुख पश्चिम महाराष्ट्र प्रतिष्ठान अध्यक्ष यांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच डॉक्टर विक्रांत पाटील कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र प्रतिष्ठान यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मान्य श्री अजित कदम साहेबांचं आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जुन्या बाटल्या उचला, जुन्या उचला ना बाटल्या.
ज्वालासिंग देशमुख सरांचं कार्य खूप मोठं आहे करंजाडेत. आणि याच दरम्यान आपण बघता सुंदर असा झेल टिपला प्रदीप पाटील याचा. क्षेत्ररक्षक सुरेश जाधव यांनी टिपला डीप मिड विकेटला झेल. आणि खेळीचा अंत झाला. प्रदीप पाटील याच्या नवीन फलंदाज मुझफ्फर शहा येतोय मैदानात. मुझफ्फर शाह मैदानात बॅट घेऊन आलाय. संघाचा आधारस्तंभ म्हणून मुझफ्फर शहाकडे पाहिलं जातं नेहमी, कारण सामना शेवटपर्यंत घेऊन जाण्याची ताकद या फलंदाजात आहे. यावेळी पुन्हा एकदा बघा लखन धुमाळ यांनी चेंडू मिसफिल्ड केला. लखन धुमाळ या दिवसातली 8वी मिसफिल्ड असेल त्यांची. सॉरी, सुजित झांबरे, माफ करा, सुजित झांबरे आहेत, लखन धुमाळ नाहीत. सुजित झांबरे चांगले खेळाडू आहेत, खास पुण्यावरून आलेत. बहुतेक लवकर पुण्याला जायची घाई असेल त्यांना. यावेळी गोलंदाजी मार्कवर संदीप देशमुख. धावसंख्या जाऊन पोहोचले 18. कीपर पाहिलं आपण तर क्लोजला आला विकेट कीपर. प्रमोद फाळकेंचं कॉन्फिडन्स बघा, क्लोज येऊन अगदी एसटीला चिपकून उभे राहिलेत. यावेळी मात्र फटका मारण्याचा प्रयत्न प्रमोद फाळकेंचा. चला लहान मुलांना बाजूला काढा तिथून प्लीज, मैदानाच्या बाहेर काढा. त्यांचे पालक जर असतील तर आपल्या मुलांकडे लक्ष द्या. एखादा बॉल लागला तर प्रॉब्लेम होईल यार. घ्या बाजूला त्यांना. साखरे साहेब, तुमच्या मुलीला बाजूला घ्या. पुढचा चेंडू आणि चांगला फटका. डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरून आलेला खणखणीत षटकार. सुनील अण्णा कदम ऑन फायर. सत्कार घ्यायचा आपल्याला. ओव्हर झाल्यावर तयारी ठेवा सगळे. सन्मान चिन्ह आणून ठेवा सगळे. पुष्पगुच्छ आणा, पुष्पगुच्छ पण आणा. धावसंख्या जाऊन पोहोचले 24 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना सेजल बॉल दे. सेजल, सॉरी. नाही माहिती मला. कोणाकडून सर? बोला नाव, बोला. अमोल थोरात सरांकडून संदीप देशमुखला 500 रुपयाचं बक्षीस आलंय या विकेटसाठी. याच दरम्यान पुढचा चेंडू मात्र संत गतीने खेळून काढलाय. पंच सांगतायत षटक संपलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 24 धावा. येणारे 24 चेंडू असतील 24 आणि विजयासाठी 37 धावांची गरज आहे. संदीप देशमुख यांनी चांगलं षटक हाताळलं. आपल्या षटकात फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्या संदीप देशमुख याने. पहिल्या षटकात अविनाश शहार यांनी 4च धावा खर्च केल्या होत्या, परंतु संदीप देशमुख यांनी 11 धावा खर्च केल्या. पटकन विसरतो ना बोलताना. ओके, ठीक आहे. धावसंख्या 3.1 षटकानंतर पोहोचले 25 धावा आणि सुनील अण्णा कदम एक अँकर रोल मैदानात पाहायला मिळतो. सुनील अण्णा कदम याचा 13 चेंडू 17 धावांवर खेळतोय, 2 षटकार. मुझफ्फर शाह सोबतीला आहेत, 3 चेंडू 6 धावा.
गोलंदाज शिवानंद बिरादार वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय. बॅक टू बॅक डॉट बॉल टाकते शिवानंद बिरादार. धावसंख्या 25 वर स्थगित. सुनील अण्णा कदम यांचा देखील हाच इरादा आहे की शिवानंद बिरादारचं षटक चांगलं खेळून काढायचं. एक षटक अतिशय उत्कृष्ट खेळून काढायचा असा माणूस. यावेळी पुन्हा एकदा डीप पॉइंट कडे खेळलेला हा फटका. सुनील पाटील भारतीय नौदलात कार्यरत असलेले हे खेळाडू. एक चांगला थ्रो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 धावा. 21 चेंडूत 35 धावांची अजूनही गरज. लहान मुलांना मैदानाच्या बाहेर घ्या. डीप मिड विकेटला जी लहान मुलं आहेत त्यांना मैदानाच्या बाहेर घ्या. रामेश्वर सर जरा त्यांना समज द्या. यावेळी पुन्हा एकदा फॉलो थ्रूच्या दिशेने लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला ऑन द कार्पेट फटका. एकच धाव मिळेल. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विक्रम मोरे कार्यरत आहेत तिथं बघा लॉंगॉनला. धावसंख्या पोहोचले 27 धावा. येणारे 20 चेंडू आणि 34 धावांची गरज. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटच्या दिशेला अविनाश शहार यांनी धावत जाऊन चेंडू अडवला. एका धावेने धावसंख्या पोहोचते 28. म्हणजे समीकरण अजून राहिले 19 चेंडू आणि 33 धावा. काय षटक हाताळले बघा शिवानंद बिरादार यांनी. सुरेख षटक हाताळले. अतिशय अटीतटीच्या वेळी संघाला तारणहार म्हणून ठरतील का शिवानंद बिरादार. पुढचा चेंडू आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळलाय आणि अभिषेक गंगावणे एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. अभिषेक गंगावणे ज्या ज्या वेळी बोली लागते, भले तो बॉलर नसेल, भले तो बॅटर नसेल, पण क्षेत्ररक्षक मात्र सर्वोत्कृष्ट आहे तो आणि त्याला दाखवून द्यावं लागेल असं मोक्याच्या क्षणी. पंचांचा इशारा षटक संपल्याचा. 4 षटकं संपले. 4 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाले 30 धावा. सावंत सर या. जीएसटी प्रीमियर लीग पर्व चौथे आणि या चौथ्या पर्वासाठी आजच्या दिवसाचे प्रमुख पाहुणे ज्वालासिंह देशमुख सर, पश्चिम महाराष्ट्र प्रतिष्ठान करंजाडे अध्यक्ष यांचा यथोचित मान सन्मान हिंदूराव सावंत यांच्या शुभ हस्ते. सामन्याची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि सुगंधाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान होतोय व्यासपीठावर. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. साईप्रीत युट्यूब माध्यमाच्या लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज होतोय. यानंतर डॉक्टर विक्रम पाटील यांचा मानसन्मान. कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र प्रतिष्ठान करंजाडे यांचा मान सन्मान रामेश्वर पाटील वस्तू व सेवा कर निरीक्षक यांच्या शुभ हस्ते. श्री अजित कदम सर यांचा देखील शुभ सन्मान होईल. बालाजी कोकणे राज्य विक्री कर निरीक्षक यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान. धन्यवाद कदम सर, ज्वालासिंग देशमुख सर, आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. आपण असाच या कार्यक्रमाचा आनंद घेत राहा आमच्या सोबत. वळूया सामन्याकडे. पुढील चेंडू वाईड चेंडू. नितीन पाटील आमचे मित्र, पनवेल शहर पोलीस स्टेशनचे आमचे सहकारी आलेले आहेत. नितीन भोसले यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचा. नितीन भोसले. याच वेळी डीप पॉइंट कडे खेळलेला फटका. हळूहळू धावसंख्या पुढे नेत आहेत फलंदाज. धावसंख्या जाऊन पोचले 32 या धावसंख्येवर.
विजयासाठी अजूनही 17 चेंडूत 29 धावांची. सामना नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. नितीन भोसले यांना विनंती, आपण स्टेजवर या. पुढचा चेंडू आडव्या बॅटने थर्ड मॅनच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय, वन बाउन्स चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला आपल्याला. शॉर्ट लेगच्या आणि डीप फाईन लेगच्या डोक्याच्या वरून गेलेला हा खणखणीत असा चौकार. थोडीशी संघाची स्थिती बदलते. 16 चेंडू येणारे असतील, धावा आवश्यक आहेत 25. विजय मिळवायचा असेल तर मुझफ्फर शाह आणि सुनील कदम यांना तंबूचा रस्ता दाखवावा लागेल गोलंदाजाला. गजू भाऊ आटपळवाड. हॉलिडे वाईट चेंडू आलाय. धावसंख्या जाऊन पोचते. वाईड +1. धावसंख्या जाऊन पोचते 38 धावा. गजूभाऊ आटफळवाद यांच्या गोलंदाजीची धार आहे, कधीही कमबॅक करण्याची ताकद आहे. जबरदस्त चेंडू गजूभाऊ आटफळवाड. आधीच्या चेंडूवर सांगितलं होतं, मागचा सामना ज्यांनी फिरवला होता, तुषार कांबळेंचा विकेट ज्यांनी घेतला होता तोच गोलंदाज. मागच्या वर्षी याच मैदानात जे सामने झाले टायगर प्रीमियर लीग मध्ये, ज्या गोलंदाजाने आपली छाप पाडली आणि उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक मिळवलं, तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाहतोय. पुढचा एक चेंडू अजून पंच मात्र थोडेसे नाराज आहेत, वाईट चेंडू देत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. समीकरण बनलंय 15 चेंडू आणि 22 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. कमबॅक करना जानता है ये खिलाडी. नाव आहे गजानन आटपळवाड. चांगला फटका गजानन आटपळवाड यांना डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरून मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. सुनील अण्णा कदम आपल्या बॅटची ताकद दाखवताना. आता मात्र समीकरण जवळ आलंय. 14 चेंडूत 16 धावा. काय पाहिजे? बॉल दे शेजल, बॉल दे. 14 चेंडू आणि 16 धावांची गरज. थोडस महागडं ठरलंय षटक. 5 चेंडूत 15 धावा ठोकून काढल्या. 4 चेंडू झालेत. गजानन आटपळवाड याचं महागडं षटक, एक चौकार आला होता डीप फाईन लेगच्या दिशेला, एक षटकार मिडॉन च्या वरून. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये जाईल चेंडू. क्षेत्ररक्षक धावतायत, रनआउटची संधी होते, पण मुझफ्फर शहाचं रनिंग बिटवीन द विकेट अतिशय तेज तर्रार रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. अतिशय स्लिम असा बॉडी फिटनेस मुझफ्फर शहा याचा. धावसंख्या पोचते 47 धावा. 13 चेंडू 14 धावांची गरज. यावेळी पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू जातोय निर्धाव. या निर्धाव चेंडूंशी संघ पोचतोय 47 धावावरती. 12 चेंडू उरलेत आणि 14 धावांची गरज आहे. थोडस महागडं ठरलंय षटक. 17 धावा खर्च केल्या गजानन आटपळवाड यांनी आणि आता मात्र कर्णधारापुढे पेच. काय विक्रम मोरे पुढील षटक घेऊन येतील, कारण एका षटकात विक्रम मोरे यांनी सामना फिरवला होता आपल्या संघासाठी. 12 धावा देखील डिपेंड केल्या होता मागच्या सामन्यात. पण गोलंदाजी मार्कवर कोण येईल आता? 12 चेंडूत 14 धावा वाचवायच्या आहेत आणि ह्या वाचवायच्या असतील तर गोलंदाजी मार्कवर पाचारण केलंय अविनाश शहारे याला. शिवानंद बिरादर बघा स्वतः लॉंगॉन वरून शॉर्ट मिड विकेटला येऊन थांबलेत. यावेळी चांगला फटका झेल होईल का? टप्पा पडल्यावर चेंडूने घेतली गिरकी आणि चेंडू सरळ गेला थर्ड बँड रिजनला 4 धावांसाठी. या 4 धावांनिशी अजूनही विजयाच्या जवळ पोहोचलाय संघ. जीएसटी वॉरियर
11 चेंडू तर 10 धावांची गरज. मुझफ्फर शहा बॅटिंग करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेन चेंडू. दहा चेंडू आणि 9 धावा. सुनील अण्णा कदम जो सलामीला उतरला 21 चेंडू तर मात्र 28 धावांवर खेळतोय. यावेळी मात्र चेंडू हवेत आणि जातोय सीमापार चौकार. बोला ना, बोला ना. काय 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 कुठले कुठले बघू आता, थांबा बघू बघतो. यानंतर पुन्हा एक चांगला फटका. चेंडू पुन्हा चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील पूर्ण 4. आता मात्र 8 चेंडू आणि एकाच धावेची गरज आहे. चला सेमीफायनल साठी हेच 2 संघ परत असतील. पॉइंटच्या नुसार हेच 2 संघ पुन्हा सेमीफायनल साठी असतील. लगेच सामना झाल्या बॉल दे बॉल. सामना झाल्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचा. शिवानंद बिरादार लक्षात ठेवा, वेळ घालू नका. आपण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये थोडा बदल करू, कारण आत्ताच सामना खेळलाय. पुढचे 2 संघ सेमीफायनलचे तयार राहा. एकच धावेची गरज आहे. सुनील अण्णा कदम बॅट घेऊन पुढे गेले, ताकदीने मारण्याचा प्रयत्न. पण स्मार्ट क्रिकेट खेळला असता तर या चेंडूवर विजय नक्की मिळवला असता सुनील अण्णा कदम. शेवटचं षटक घेऊन येतील विक्रम मोरे. येतील का? बहुतेक नाही. यावेळी मात्र गोलंदाजीत परिवर्तन केलंय अभिषेक जी गंगावणे, ज्याला एक मोठी बोली लागते ऑप्शन मध्ये आणि त्याला कशासाठी घेतात पण फिल्डिंगसाठी. यावेळी मात्र अभिषेक गंगावणे राईट आर्म ओव्हर द विकेट स्वतः गोलंदाजीसाठी येतात. काहीतरी जादू मिरॅकल पाहायला मिळेल त्यांच्याकडनं.